नमस्कार, मी सीमा शिंदे. माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी करणार आहे मोहरम निमित्त खिचडा. तर मी सर्वात आधी गहू घेतलेले आहे. गहू 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. आता छान पाण्यात भिजवून त्याला कापडावर एका सुकू घातले आणि नंतर काढून घेतले. खलबत्त्यात किंवा मुसळमध्ये असेल त्यांच्यात कांडा तुम्ही, आणि त्याचा असा कोंडा काढलेला आहे आणि अर्धा तास फॅनच्या हवेखाली सुकू घातले. आता हे आपले गहू तयार झालेले आहे. आता आपण खिचडा करू. चण्याची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि तुरीची डाळ, तांदूळ अडीच ग्लास मी गहू घेतलेले आहे, तर 1.25 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. आता छान धुवून टाकणार आहे. आता आपल्या स्वच्छ आपण यांनी 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊ. तांदूळ, तुरीची डाळ, मसूर डाळ आपण अर्धी वाटी घेतली आणि चण्याची डाळच 1 वाटी घेतली. मुगाची डाळ आता स्वच्छ 2-3 पाण्याने आपण याला धुवून घेणार. आपले गहू आणि तांदूळ दोन्ही धुवून झाले. 2-3 पाण्याने धुतलेले आहे. गहू छान 4-5 पाण्याने धुवायचे. आपल्याला त्याचा कोंडा निघतो. छान हाताने थोडस घासून घ्यायचे गहू. चला तर आता आपण कुकरमध्ये यायला लागतो. सर्वात आधी आपण गहूच टाकणार आहे, कारण गहू शिजायला वेळ लागतो. आपण याच्यात सर्व प्रकारच्या डाळी टाकल्या आहे. थोडा मिक्स करून घेतो. गहू शिजायला वेळ लागतो. 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला. थोडं पाणी जास्त टाकायचं आपल्याला. चला तर आता 5-6 शिट्ट्या होतात. शिट्ट्या करून घेऊ आपण 5-6. 5 शिट्ट्या झाल्या कुकरच्या आणि मी गॅस बंद केली होती. आता थंड झालेला आहे आपला खिचडा. मग असं छान मोकळा मोकळा झाला पाहिजे. आता याला आपण फोडणी देऊया. कढई ठेवली आहे. तेल गरम झालेलं आहे. जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला. कांदा, थोडं अद्रक किसून घेते. अद्रकनी टेस्ट येतो छान. हिरवी मिरची, थोडा सांबार टाकलेला आहे तेलामध्ये. कढीपत्ता छान बारीक कापून घेतलेला आहे. आता छान कांदा मिरची थोडी लालसर होते पण टाकून. कांदा छान लालसर झालेला आहे. मी तेलामध्येच टमाटर टाकलेला आहे. हळद, तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे टाका. मीठ चवीनुसार. छान आता मिक्स करून घेऊया आपण हा खिचडा.
आणि 5 मिनिट आपण याच्यावर ताट झाकून ठेवूया. खिचड आपला तयार झालेला आहे. 5 मिनिटं झालेले आहे. बघा छान मोकळा मोकळा झाला. हा मोहरम निमित्त खिचडा केलेला आहे. आपण कधी पण आपण घरी असं करू शकतो, मुलांसाठी वगैरे आवडत असेल तर. खिचडा आपण 2 प्रकारचे केलेला. हा खिचडा काढून घेतलेला आहे. हा तिखट खिचडा आणि हा गोड खिचडा. आपण 2 प्रकारचा खिचडा केलेला आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.